चोरांवर लगाम लावा, नाहीतर लोकशाही मार्गाने आंदोलन. देऊळघाटमधील नागरिक संतप्त, जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन. गेल्या 3 महिन्यांपासून बुलढाणा तालुक्यातील देऊळघाटमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून या चोरांना लगाम लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देऊळघाट येथील नागरिकांनी केली असून या संदर्भाचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना दिले आहे. चोरट्यांवर पुढील 15 दिवसात कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी निवेदनात दिला आहे. अधीक्षक एसपी साहेबांकडे आलो आणि त्यांना सांगितलं निवेदनाच्या माध्यमातून की साहेब गेल्या 3 महिन्यापासून देऊळघाटात चोरांनी सपाटा लावलाय, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही. कारण की देऊळघाट हद्दीतील ठाणेदार गजानन कांबळे साहेब आणि माळी साहेब अशी लोकांच्या तक्रारी आहे की यांनी कुठल्याही प्रकारची आतापर्यंत एकही चोरावरती कारवाई केली नाही. तर गावातील लोकांमध्ये असे संशय आहे की बा एक ग्रामीण पोलीस स्टेशन आणि त्या गावातील चोर हे सगळं मिळेल का काय. कारण की लोकांमध्ये भीतीचं वातावरण देऊळघाटामध्ये तयार झालेलं आहे. त्यामुळे लोकांनी आता गावात काय करावं हे त्यांना कळू राहिलं नाही. त्यामुळे आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी आज निवेदन देण्यात आलं. आज लोकशाही मार्गानं पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आलं की देऊळघाटातल्या सपाटा जर थांबला नाही तर येत्या 15 दिवसामध्ये संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नाही आणि चोऱ्या सपाटा थांबल्या नाही तर 15 दिवसानंतर लोकशाही मार्गाने सर्व गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येईल. याची सगळी जबाबदारी ही शासनाची राहील.